यवतमाळच्या हिवारी वनक्षेत्रात लागलेली आग विझवताना गंभीर जखमी झालेले वनरक्षक विजय सिंगनगुडे यांचं निधन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या। यवतमाळ जिल्ह्यातील हिवारी वनक्षेत्रातील मानपूर सर्कल येथील खोली क्रमांक 495 मध्ये भीषण आग लागली। तेव्हा आग विझवण्याच्या प्रयत्नात क्षेत्र सहाय्यक मानपूर विजय सिंगनगुडे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांच्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती। मात्र त्यांना अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचं हृदय काम करणं बंद झालं। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचवण्यात ते अपयशी ठरले। यात सिंगनगुडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त करत म्हटलं की ते एक खरे वनशहीद होते, ज्यांनी आपल्या जंगलाचं आणि नैसर्गिक संसाधनाचं रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संवेदनात असंही म्हटलं की वनशहीद विजय सिंगनगुडे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो। राज्य त्यांच्या समर्पित सेवेचं कृतज्ञतेनं नेहमीच स्मरण करेल।